पद्मशाली शिक्षण संस्थेतील शिक्षकांनी सुरू केलेलं आमरण उपोषण अखेर माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरतं स्थगित करण्यात आलं। भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था असणाऱ्या पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातील शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केलं होतं। तसंच प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे अनेक प्रश्न प्रलंबित होते। अशा कार्यालयीन दिरंगाईच्या विरोधात आमरण उपोषण सुरू होतं। या उपोषणाची दखल घेत माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला। त्यानुसार प्रलंबित माध्यमिक शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेला मंजुरी आणि शालार्थ ID-साठी शिफारस देण्यात येणार असल्याचं लेखी आश्वासन देत उपोषण स्थगित करण्याचं आवाहन केलं। या आवाहनाला प्रतिसाद देत आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित करण्यात आलं। अधिकाऱ्यांची मान्यता आहे, पण काही लोकांची शालार्थ ID जनरेट झालेली नाही आणि आपण ते प्रस्ताव पाठवलेले होते, फोटो काढून परत आले। तर जे सादर केलेले ते आज मी सादर करतोय आणि जे सादर आहे ते 21 तारखेला सुनावणी ठेवलेली होती, ती रद्द झाली, पुन्हा होईल ते त्यावेळेस आपण त्याला आपली बाजू मांडून ते करूया। दुसरं, रेग्युलरचे 7 कर्मचारी आणि विनाअनुदानाचे 4 कर्मचाऱ्यांची मान्यता माझ्याकडे आहेत। आपण त्या सगळ्या संचिका छाननी केलेली आहे। कोणतीही चुकीची गोष्ट घडू नये, पुन्हा तुम्हाला वनवास लागू नये म्हणून आपण प्रत्येक गोष्ट फिल्टर केलेली आहे। 4 ते 5 दिवसांमध्ये त्या मान्यता आपण देऊन टाकूया। पद्मशाली शिक्षण संस्थेच्या सर्व माध्यमातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत जे प्रशासन अधिकारी, प्राथमिक शिक्षण मंडळ, महापालिका यांच्याकडील मान्यतेबाबत संस्था संचलित प्राथमिक शाळेची मान्यता न मिळालेले शिक्षक 15 दिवसात मान्यता न दिल्यास मनपा प्राथमिक शिक्षण मंडळासमोर 15 दिवसानंतर आमरण उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी दिली। आज माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री सचिन जगताप साहेब यांनी प्रत्यक्षात भेट देऊन लेखी आश्वासन म्हणण्यापेक्षा सदर कामाची पूर्तता आम्ही 7-8 दिवसात पूर्ण करू असे लेखी पत्र निवेदन दिलेले। यामुळे जवळजवळ अशांत काय होईना 50% शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सुटलेले आहेत। त्यापुढील प्राथमिक शिक्षणाधिकारी मनपाकडील 8 जणांची मान्यता व पुणे विभागाकडील उपसंचालक यांच्याकडे शालार्थ ID असलेल्या प्रलंबित प्रश्नासाठी आम्ही उद्या सोमवारी त्यांना नोटीस देणार आहोत। मनपा शिक्षण प्राथमिक सोलापूर यांना प्रशासनाधिकारी यांना 15 दिवसात जर आमचे प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडतील, मनपा शिक्षण मंडळ येथे पुन्हा तेथे आमरण उपोषण केले जाईल व उपसंचालक पुणे विभाग पुणे येथे शालार्थ IDचा प्रश्न 15 दिवसात नाही सोडल्यास तिथेही उपोषणास आमचे शिक्षक बसतील। येथील जवळजवळ 50% शिक्षकांचं आज माध्यमिक विभागाकडून प्रश्न सोडवण्यात आले। त्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचा मी धन्यवाद मानतो। माध्यमिक शाळेतील आणि कनिष्ठ महाविद्यालयातील माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शिफारस केलेल्या शालार्थ ID-बद्दल मान्यता न दिल्यास शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे येथील कार्यालयासमोर शालार्थ ID न मिळालेल्या शिक्षकांचं आमरण उपोषण करण्याचं ठरलं आहे। या अनुषंगानं माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी उपोषणस्थळी भेट देऊन सर्व आश्वासनांप्रमाणे कामांची पूर्तता वेळेत करणार असल्याचं सांगितलं। याप्रसंगी पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप, विश्वस्त विजयकुमार गुल्लापल्ली, कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर, पर्यवेक्षक मल्लिकार्जुन जोकारे, भूमपुल्ली कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या गीता सादुल, उपप्राचार्य बाळकृष्ण गोटीपामूल, उपमुख्याध्यापक तुकाराम श्रीराम, जे बिटला प्रशालेच्या मुख्याध्यापिका शारदा गोरंट्याल, राणा बोंबड्याल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व्यंकटेश पोटाबत्ती, इप्पाकायल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नागेश खुने, नारायणराव कुचन माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक पुलकेशी संगा यांची उपस्थिती होती।